ब्रेकनंतर स्वागत। एक मोठी बातमी पाहूया। शिरूर तालुक्यातील दहिवडी हत्याकांड प्रकरणाचा अखेर उलगडा झालाय। लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। पोलिसांनी अटक केलेल्या अक्षय मांजरे या आरोपीनेच 12 वर्षीय मुलाची निर्गुण हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणानं परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। दरम्यान 21 महिन्यांपूर्वी याच गावामध्ये झालेल्या 10 वर्षीय मुलाच्या हत्येशीही या आरोपीचा संबंध असल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे। शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून अधिक तपशील उघड होण्याची शक्यता आहे। शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये एका आरोपीस अक्षय मांजरे यास पोलिसांनी 24 तासाच्या आतमध्ये ताब्यात घेतले। त्याच्या चौकशीमध्ये सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आरोपीच्या अधिकच्या चौकशीमध्ये सदर गुन्हा हा आरोपीने लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे आणि या अनुषंगाने आरोपीस मान्य न्यायालयात हजर केले असता आरोपीला 5 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। सचिन तोडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। सचिन, हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यात काय कुठपर्यंत तपास येऊन पोहोचलेला आहे? सचिन, माझा आवाज येतोय? काही तांत्रिक कारणास्तव सचिन यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाही। त्यांच्याशी नंतर संपर्क करून या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र आपण पाहतोय लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलेलं आहे। या संदर्भात सखोल चौकशी केली जाते। मात्र प्राथमिक जी चौकशी करण्यात आलेली आहे त्यातून कळतंय जुन्या हत्येशी देखील या आरोपीचा संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय।